मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्वांचं अगदी मनापासून एका महत्त्वपूर्ण आणि ज्ञानवर्धक कथेसह. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत आहे म्हणजे खूप महत्त्वाचा आहे. पूर्ण ऐका आणि कथेतील महत्त्वपूर्ण गोष्टी नक्कीच आपल्या सांसारिक जीवनामध्ये अवलंबनात आणा. श्री स्वामी समर्थ. लोक असं म्हणतात की देव आमचं ऐकत नाही, परंतु मला असं वाटतं की त्यांच्या भक्तीमध्येच कुठे ना कुठे काही ना काही कमी असेल. त्यांच्या भक्तीमध्ये स्वार्थ लपलेला असेल आणि म्हणूनच देव त्यांचं ऐकत नाही. ज्यांचा देवावर निस्वार्थ प्रेम आणि अचूक विश्वास असतो अशा लोकांचा देव नक्कीच ऐकत असतो. अशा लोकांची देव मदतसुद्धा करत असतो. परंतु देवावर विश्वास पक्का असायला हवा. मित्रांनो, आजची ही कथा जर तुम्ही पूर्ण ऐकली तर तुमचासुद्धा देवावर नक्कीच विश्वास बसेल. मित्रांनो, ही घटना भगवान श्रीकृष्ण यांची नगरी वृंदावन येथील आहे. वृंदावन नगरीमध्ये एक संत राहत होते. सर्व लोक त्यांना न्यायाधीश साहेब असं म्हणायचे. एके दिवशी एका व्यक्तीने विचारले की महात्म्याला न्यायाधीशाचे साहेब का म्हणतात? जेव्हा सर्व लोक या महात्म्याला न्यायाधीश साहेब असं म्हणून हाक मारतात तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं. तेव्हा एक संत म्हणाला, बाळा, या महात्म्याला लोक न्यायाधीश साहेब यामुळे म्हणतात कारण हे संन्यासी बनण्यापूर्वी एक न्यायालयामध्ये न्यायाधीश होते. चांगल्या वाईट असा तो निर्णय घ्यायचे. लोकांच्या समस्येचे निवारण ते करायचे. न्यायाधीश साहेब त्यांच्या योग्य निर्णयाचे ठाम असायचे. न्यायाधीश साहेब त्यांच्या निर्णयाने पापी लोकांना दंड देत असत आणि दोषी निर्दोष लोकांना न्याय मिळवून देत असत. चूक आणि बरोबर या गोष्टीचा निर्णय करता करता एके दिवशी यांच्या आयुष्यात एक अशी घटना घडली ज्यामुळे त्यांनी त्यांची नोकरी, घरदार सर्व काही सोडून ते देवाला शरणागत आले. त्यानंतर त्या संतांनी त्या न्यायाधीश साहेबांच्या जीवनामध्ये घडलेली ती घटना सांगितली. संत म्हणू लागले, बाळा, 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हे महात्म्याच्या न्यायालयामध्ये न्यायाधीश होते. त्या जिल्ह्याच्या एका छोट्याशा गावामध्ये रामनाथ नावाचा एक व्यक्ती राहत होता. तो व्यक्ती भगवान श्री बागे बिहारी यांचा खूप मोठा भक्त होता. रामनाथचे मन खूपच निर्मळ आणि शुद्ध होते. देवाप्रती त्यांच्या मनात प्रचंड प्रमाणात श्रद्धा होती. त्यांच्यामध्ये आणखी एक चांगली गोष्ट होती ही की कधीच तो कोणत्याही कामाचा स्वतःला करता धरता मानत नव्हता. त्याच्या तोंडावर फक्त एकच भाव असत, जे काही झाले ते फक्त बागे बिहारी यांनाच माहिती. हे सर्व बागे बिहारी यांच्या कृपेमुळे होत आहे. बागे बिहारी त्यांना वाटलं तर सर्व काही ठीक होईल. माझं काम बाकी बिहारी करतील. मला कोणतीही गोष्टीची काळजी करायची गरज नाही. बाकी बिहारी आहेत ना. कधी त्या व्यक्तीच्या जीवनात कोणती घटना घडत असेल तर एखादा माणूस त्यांना विचारायचा की हे कसं रामनाथ? एक दिवशी असं घडलं की रामनाथाच्या तोंडून फक्त एकच गोष्ट निघाली, भाऊ, मला काहीच माहिती नाही. हे असं झालं जे काही माहिती नाही ते माझ्या बाके बिहारी यांनाच माहिती. त्यांना सर्व काही माहिती असेल. कधी कोणी कुठल्या अडचणीमध्ये अडकणार असेल आणि रामनाथ त्यांना विचारलं की त्यांचा काय करायचं, तेव्हा रामनाथ एकच गोष्ट म्हणायचे, भाऊ, मला काही माहिती नाही. हे तर बाकी बिहारी यांनाच माहिती. मानण्याचं तात्पर्य असे की काहीही झालं तरी रामनाथ त्यांचे प्रत्येक कार्य बाकी बिहारी यांच्यावर सोपवून द्यायचे. मित्रांनो, रामनाथ त्यांच्या वडिलांनी त्यांना जो नाव दिलं होतं त्या नावाने त्यांना कोणीच हाक मारत नसे. त्यांच्या स्वभावामुळे त्यांना सर्वजण भोळा असे म्हणायचे. रामनाथ हे बाकी बिहारी यांचे खूप मोठे भक्त होते. ते रोजच्या रोज बाकी बिहारी यांच्या मंदिरामध्ये जात असत आणि मंदिरात जाऊन बाकी बिहारी यांची सेवा करत. रामनाथ यांचा परिवारसुद्धा अत्यंत साधारण आणि देवाच्या भक्तीमध्ये लीन असणारा होता. रामनाथ यांची पत्नी अत्यंत सुशील स्वभावाची आणि पवित्र स्त्री होती. रामनाथ यांना 2 मुलं होती. एक मुलगी होती. हळूहळू मुलगी जेव्हा विवाहयोग्य झाली तेव्हा रामनाथ यांची पत्नी त्यांना म्हणाली, अहो, आपली मुलगी आता मोठी झाली आहे आणि तिच्यासाठी वर शोधायला पाहिजे आणि तिची अवस्था आता विवाहयोग्य झाली आहे आणि म्हणूनच एखादं चांगलं स्थळ पाहून आपल्या मुलीचा विवाह करून द्या, म्हणजे आपण एका कर्तव्यातून पार पडूयात. पत्नीचे बोलणे ऐकून रामनाथ म्हणाले, प्रिये, तू काळजी करू नकोस. जेव्हा बागे बिहारी त्यांच्या मनामध्ये असेल तेव्हा आपल्या मुलीचे लग्नसुद्धा होईल.
नवऱ्याचं हे असं बोलणं ऐकून बायको म्हणाली, काळजी करण्याची गोष्टच तर आहे ना. आपल्याकडे इतके पैसे नाहीयेत आणि पैसे नसताना आपल्या मुलीचे लग्न कसं होऊ शकते. बायकोचं बोलणं ऐकून रामनाथ म्हणू लागले, तू काळजी करू नकोस. बाकी बिहारी त्यांच्या मनात असेल तर सर्व काही अगदी व्यवस्थित आणि थाटामाटात घडून येईल. आणि इतकं म्हटल्यानंतर रामनाथ बाकी बिहारी यांच्या मंदिरात दिशेने निघाले. देवाच्या कृपेने त्यांना त्यांच्या मुलीसाठी एक चांगला वर सापडला. जेव्हा वर निश्चिंत झाला तेव्हा लग्नाची तिथी सुद्धा निश्चिंत करण्यात आली. लग्नाची तारीख जवळजवळ येत होती. एकीकडे वरात येण्यासाठी 10 दिवस शिल्लक राहिले होते. तेव्हा रामनाथ यांच्या पत्नीने रामनाथ यांना म्हटलं, अहो ऐकलं का, आपल्या मुलीच्या लग्नाला तर जास्त दिवस शिल्लक राहिले नाही आणि आता आपण अजूनही पैशाची व्यवस्था केली नाही. आता तुम्ही पैशाची व्यवस्था करायला हवी, नाहीतर लोकांमध्ये आपली खूपच बदनामी होईल. बायकोचं बोलणं ऐकून रामनाथ त्यांच्या गावातील एका सावकाराच्या घरी गेले. त्यांनी विचार केला, गावातील सावकार याकडून पैसे घेऊन मुलीचे लग्न लावून देतो, नंतर सावकाराचे कर्ज मी फेडेल. सावकाराच्या घरी गेल्यानंतर रामनाथ यांनी सावकाराला प्रणाम केला. सावकाराने रामनाथ यांना त्यांच्या येण्याचं कारण विचारलं. तेव्हा त्यांनी नम्र स्वभावाने सावकाराला सांगितलं, अहो सावकार, माझ्या मुलीचे लग्न आहे आणि ते आता फक्त 10 दिवसावर येऊन ठेपलेलं आहे आणि मला काही पैशांची अत्यंत गरज आहे. जर तुम्ही मला काही पैसे दिलेत तर काही दिवसानंतर मी तुम्हाला व्याजासकट तुमचे पैसे परत करेल. मित्रांनो, सावकाराने रामनाथ यांना त्यांनी जेवढे पैसे सांगितले होते तेवढे पैसे दिले आणि त्यांच्या खाते बुकावर त्यांची नोंद करून ठेवली. आता रामनाथ सावकाराकडून काही पैसे घेऊन त्यांच्या घरी निघाले. रामनाथ जेव्हा घरी पोहोचले तेव्हा त्यांनी त्यांच्या बायकोच्या हातात सावकाराकडून आणलेले पैसे सर्व काही तिच्या स्वाधीन केले. पैसे दिल्यानंतर बाकी बिहारी यांच्या मंदिराच्या दिशेने निघाले, कारण भगवान बाकी बिहारी यांची सेवा केल्याशिवाय त्यांना चैन पडत नसेल. मित्रांनो, त्यानंतर तो दिवस सुद्धा उजडला ज्या दिवशी रामनाथ यांच्या मुलीचा विवाह होणार होता. रामनाथ यांनी मोठ्या धुमधडाक्यात मुलीचे लग्न लावून दिले. तिला खूप साऱ्या भेटवस्तू देऊन तिचा निरोप घेतला. जेव्हा मुलीचे लग्न झाले आणि मुलगी सासरी गेली तेव्हा रामनाथ त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना बोलावून म्हटलं, मुलांनो, देवाच्या कृपेने तुमच्या बहिणीचे लग्न झाले आहे. आता तुम्ही सुद्धा मोठे झाले आहात आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या समजून घ्या आणि तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचं काम करा. तुम्ही जाणून घ्या, कोणता तरी कामधंदा शोधा. आपल्यावर सावकाराचे कर्ज आहे. जर कर्ज लवकरात लवकर फेडले नाही तर मोठ्या प्रमाणात व्याज वाढेल. मित्रांनो, रामनाथ यांचे दोन्ही पुत्र खूपच आज्ञाकारी होते. जेव्हा दोन्ही पुत्रांनी वडिलाचे हे बोलणं ऐकलं तेव्हा मोठा मुलगा म्हणाला, बाबा, आम्ही दोघेही शहरात जातो आणि शहरात जाऊन कोणता तरी कामधंदा करतो. अशा प्रकारे आपण सावकाराचं कर्ज फेडू शकू. मुलांचं बोलणं ऐकून रामनाथ खूपच आनंदित झाले आणि मुलांना आशीर्वाद देऊन ते बाकी बिहारी यांच्या मंदिराच्या दिशेने निघून गेले व तिथे जाऊन भगवान बाकी बिहारी यांच्या सेवेमध्ये ते लीन झाले. रामनाथ यांचे दोन्ही पुत्र मेहनती आणि कष्टावंत होते. शहरात जाऊन त्यांनी खूपच निष्ठेने आणि मेहनतीने कार्य करण्यास सुरुवात केली. 6 महिन्यापर्यंत त्यांनी खूप मेहनत केली व त्यानंतर दोघेही मुलं घरी आले. घरी परतले. त्यांनी मोठ्या प्रमाणात पैसे कमावले होते. घरी आल्यानंतर दोघांनीही त्यांच्या वडिलांना रामनाथ यांच्या घरी बोलावलं आणि ते वडिलांना म्हणाले, बाबा, हे घ्या पैसे आणि हे पैसे घेऊन तुम्ही सावकाराचे ऋण फेडा, कारण आम्ही दोघांनी मिळून शहरातून खूप पैसे कमावून आणले आहेत. पुत्रांचंही बोलणं ऐकून रामनाथजी आणि त्यांनी पैसे घेतले व त्यानंतर ते सावकाराच्या घरच्या दिशेने निघाले. सावकाराकडे जेव्हा ते जात होते तेव्हा रस्त्यातच भगवान बाकी बिहारी यांचं मंदिर होतं. रामनाथजी मंदिरात गेले आणि बाकी बिहारी यांना त्यांनी प्रणाम केला व त्यानंतर ते सावकारांच्या घरी गेले. मित्रांनो, रामनाथ सावकाराच्या घरी पोहोचले व नम्र स्वभावाने सावकाराला त्यांनी प्रणाम केला. सावकार म्हणाला, बोला भाऊ, कसे काय येणे केले?
तुम्हाला आणखी पैशाची आवश्यकता आहे का? तेव्हा रामनाथ म्हणाले, नाही, मला पैशाची काहीच गरज नाही. मी तर तुमच्याकडून जे काही पैसे उधार घेतले होते ते परत करण्यासाठी आलो आहे. सावकाराने त्याचे खाते बुक उघडला व त्यांनी तारीख पाहिली. तारीख पाहिल्यानंतर त्यांनी त्यांचा हिशोब जोडला व त्यानंतर ते रामनाथ यांना म्हणाले, भाऊ, मला तुमच्याकडून एवढी रक्कम परत घ्यायची आहे. हिशोबानुसार एवढं तुमचं व्याज झालं आहे आणि इतकी तुमची मुद्दल होती. रामनाथ यांनी त्यांना कुर्त्याच्या खिशामध्ये हात घातला व त्यामधून पैसे बाहेर काढले आणि जितके त्या सावकाराचे व्याजासहित पैसे होते ते सर्व पैसे सावकाराला दिले. सावकार आणि खाते पुस्तकातून रामनाथ यांचे नाव खोडलं व त्यानंतर त्यांनी रामनाथ यांच्याकडे कागद दिला, ज्यामध्ये लिहिलं होतं की रामनाथ यांनी माझे सर्व पैसे फेडले आहेत व आता माझं त्यांच्यावर कोणतंही कर्ज शिल्लक राहिलं नाही. त्यानंतर तो कागद सावकाराने रामनाथ यांच्याकडे दिला. ते म्हणाले, हे घ्या भाऊ, तुम्ही या कागदावर लिहिलेलं व्यवस्थित आहे ते वाचून घ्या. तेव्हा रामनाथ म्हणाले, काहीच हरकत नाही. तुम्ही जर लिहिलं असेल तर योग्यच लिहिलं असेल ना, मग वाचायची काय गरज? मला तर काही लिहिता वाचता येत नाही. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. जेव्हा सावकारांनी रामनाथ यांचे हे बोलणं ऐकलं तेव्हा त्यांच्या मनामध्ये लालच उत्पन्न झालं. सावकार विचार करू लागला, मी जर त्याचा तो अडाणी असल्याचा फायदा उचलला तर त्यामुळे मला चांगला फायदा होऊ शकतो, कारण याला काहीच लिहिता वाचता येत नाही. म्हणूनच मी याला एखादा बनावटी कागद देऊ शकतो आणि ते त्याने केले व त्याच्याकडून मी पुन्हा पैसे वसूल करू शकतो. जेव्हा जेव्हा त्या सावकाराच्या मनात पाप निर्माण झाले तेव्हा त्याने रामनाथ यांच्याकडे दिलेला पहिला कागद त्यांच्या खातेपुस्तकात ठेवला व त्या जागी त्यांनी रामनाथ यांना दुसरा कागद दिला. त्यावर त्यांनी एक रेष मारून तो कागद रामनाथ यांच्याकडे दिला व त्यानंतर सावकार रामनाथ यांना म्हणाला, तुम्ही हा कागद सांभाळून ठेवा. रामनाथ तर खूपच साधे आणि सरळ व्यक्ती होते. त्यांनी तो कागद त्यांच्या कुर्त्याच्या खिशामध्ये ठेवला आणि म्हणाले, मला आता तुम्ही आज्ञा द्या, बाकी बिहारी माझी वाट पाहत आहेत. असं म्हणून रामनाथ सावकाराच्या घरातून निघाले व सरळ जाऊन ते बागे बिहारी यांच्या मंदिरामध्ये बसले. मंदिरात गेल्यानंतर त्यांनी सावकाराने दिलेला कागद बाके बिहारी यांच्या चरणात ठेवला व त्यानंतर ते बाके बिहारी यांच्या सेवेमध्ये लीन झाले. हळूहळू काही दिवस व्यतीत झाले. त्यानंतर सावकाराच्या मनात विचार आला की रामनाथ यांच्याकडून काही पैसे वसूल करावे. हाच विचार करून सावकाराने त्यांचा एक माणूस रामनाथ यांच्या घरी पाठवला. त्याच्या मार्फत सावकाराने संदेश पाठवला की तुम्ही जे पैसे सावकाराकडून उधारीवर घेतले होते ते अजूनही तुम्ही परत केले नाहीत. तुमच्यावर मोठ्या प्रमाणात व्याज वाढलं आहे. तेव्हा रामदास, तर तुमचा पूर्ण हिशोब चुकला आहे. मग तुम्ही तुमचा माणूस वसुलीसाठी माझ्या घरी का पाठवला? सावकाराच्या मनात एक आधीपासूनच लालच उत्पन्न झालं होतं. तो या भोळ्या माणसाला पाहून त्याच्याकडून पुन्हा पैसे काढू इच्छित होता. त्याची लालच आता वाढत जात होती. लालचीपोटी सावकार रामनाथला म्हणाला, नाही भाऊ, तुम्ही मला अजून पैसे कुठे दिले आहात? रामनाथ म्हणाले, अहो भाऊ, व्यवस्थित आठवा, मी तुम्हाला पैसे दिले आहेत आणि त्या बदल्यात तुम्ही मला एक कागदसुद्धा दिला होता. सावकार रागात डोळे लाल करत म्हणाला, असं वाटत आहे की तुम्हाला वेड लागला आहे. तुमचं वय झालं आहे आणि म्हणूनच तुम्हाला काही लक्षात राहत नाही. तुम्ही दुसरे कोणाला पैसे दिले असाल आणि तुम्ही असं विचार करत आहात की तुम्ही ते पैसे मला दिले आहेत. दिले नाहीत? नाही, तुम्ही माझ्याजवळ तर अजून आलाच नाहीत. तुम्ही तुमच्या मेंदूवर जरा जोर लावा. आणि आता मी काही ऐकून घेणार नाही. मला येणाऱ्या 2 दिवसाच्या आतमध्ये मला माझे पैसे मिळायला हवेत. एक तर तुम्ही मला माझे पैसे वेळेवर परत करा, अन्यथा मी तुमच्या विरोधात केस करेल. सावकाराचे हे बोलणं जेव्हा रामनाथ यांनी ऐकलं तेव्हा ते त्यांना म्हणाले, भाऊ, तुम्हाला जे काय करायचं आहे ते तुम्ही करा. मला तर फक्त इतकंच माहिती आहे की मी तुम्हाला पैसे दिले आहेत आणि आता पुन्हा मी तुम्हाला 1 रुपयासुद्धा देणार नाही. इतकं म्हणून रामदास सावकाराच्या घरातून परत आले
व मंदिरात येऊन ते बाके बिहारी यांची सेवा करू लागले. मित्रांनो, पुढच्या दिवशी सावकार परत या भोळ्या अडाणी रामनाथाचा फायदा घेण्याचा, त्यांना लुटण्याचा प्लॅन आखत होता. मिळाली गेल्या त्या न्यायालयात जाऊन त्याने रामनाथ यांना त्यांच्या विरोधात केस केली. जेव्हा रजिस्टर झाली तेव्हा न्यायालयातर्फे रामनाथ यांना नोटीस आली, ज्यामध्ये लिहिलं होतं की या दिवशी तुम्हाला न्यायालयामध्ये हजर राहावे लागेल, जिथे तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही सावकाराचे पैसे परत केले नाही. मित्रांनो, तो दिवससुद्धा उजडला ज्या दिवसाची कोर्टाने तारीख दिली होती, आणि त्या दिवशी रामनाथला कोर्टामध्ये हजर राहायचं होतं. ज्या दिवशी केसची तारीख होती, रामनाथ आणि सावकार दोघेही न्यायालयात पोहोचले. समोर न्यायाधीश साहेब बसले होते. जेव्हा न्यायालयातून आवाज देण्यात आला, रामनाथ हजर व्हा, तेव्हा रामनाथ लगेचच आरोपीच्या कटोड्यामध्ये जाऊन उभे राहतात. जेव्हा न्यायाधीशांनी विचारलं, रामनाथ, तुम्ही अजून सावकाराचे पैसे का परत केले नाहीत, याचं ठामपणे उत्तर द्या, तेव्हा रामनाथ म्हणू लागले, न्यायाधीश साहेब, मी तर यांची पहिली परतफेड कधीच केलो आहे, परंतु माहीत नाही का हे माझ्यावर पुन्हा दोष लावत आहेत. तेव्हा न्यायाधीश साहेब म्हणाले, रामनाथ, तुम्ही जेव्हा सावकाराला पैसे परत केले तेव्हा त्यांच्याकडून काही पुरावा घेतला होता का? तेव्हा रामनाथ म्हणतात, साहेब, जेव्हा मी सावकाराला पैसे परत केले तेव्हा पुरावा म्हणून मला त्यांनी एक कागद दिला होता. जेव्हा न्यायाधीशांनी विचारलं, तो कागद कुठे आहे? तो कागद आत्ता या क्षणाला मला दाखवा. तेव्हा देणार रामनाथ यांनी त्यांना कुर्त्यामधून तो कागद काढला, जो सावकाराने रामनाथ यांच्याकडे दिला होता, व तो कागद रामनाथ यांनी न्यायाधीश साहेबांकडे दिला. कागद पाहून न्यायाधीश साहेब म्हणाले, रामनाथ, याच्यामध्ये तर असं काहीच लिहिले नाही ज्यामार्फत हे माहिती पडू शकेल की तुम्ही सावकाराचं कर्ज परत केलं आहेत. मित्रांनो, न्यायाधीशाचे हे बोलणे ऐकून रामनाथ रडू लागला. त्याच्या पायाखालची जमीन सरकत होती, कारण रामनाथाने आधीच सगळे पैसे देऊन टाकले होते. न्यायाधीश साहेब, या सावकाराने मला जो कागद दिला होता तो मी तुम्हाला दाखवला आहे. यापुढे मला दुसरी काहीच माहिती नाही. मी खूप साधा आणि सरळ माणूस आहे. न्यायाधीश म्हणाले, रामनाथ, मला हे सांगा, जेव्हा तुम्ही सावकाराला पैसे दिले होते तेव्हा तुम्हा दोघा व्यतिरिक्त तिथे दुसरा कोणी होता का? न्यायाधीशाचे बोलणे ऐकून रामनाथ म्हणू लागले, साहेब, तिथे आम्हा दोघांशिवाय बाके बिहारी हजर होते, आणि मी सावकाराला पैसे परत करत असताना बाके बिहारी यांनी मला पाहिलं आहे. जेव्हा रामनाथ यांनी न्यायाधीशांना हे सांगितलं तेव्हा न्यायाधीश विचार करू लागले की जेव्हा रामनाथ यांनी सावकाराला पैसे परत केले होते तेव्हा तिथे बाके बिहारी नावाचा कोणीतरी व्यक्ती हजर असेल. त्या न्यायाधीशाला हे माहिती नव्हतं की रामनाथ एका देवाबद्दल बोलत आहे. मित्रांनो, न्यायाधीशांनी बाके बिहारी यांच्या नावाचा वॉरंट काढला आणि न्यायालयामध्ये हजर असण्यास त्यांनी शिपायास शिफारस केली. न्यायाधीश शिपायास सांगितलं की हा वॉरंट घेऊन तुम्ही रामनाथ यांच्या गावाचा आणि त्या बाके बिहारी यांना वॉरंट द्या, तुम्ही देऊन या. इतकं म्हणून न्यायाधीशांनी रामनाथांनी त्या सावकाराला घरी पाठवून दिले व त्यांना सांगितलं की पुढची तारीख ही 3 दिवसानंतर असेल. त्या दिवशी तुम्ही दोघांनाही पुन्हा न्यायालयामध्ये हजर राहावे लागणार आहे. मित्रांनो, पुढच्या दिवशी तो शिपाई बाके बिहारी यांच्या नावाचा वॉरंट घेऊन रामनाथ यांच्या गावात पोहोचला, परंतु बाके बिहारी यांना शोधून सकाळची दुपार झाली, दुपारची रात्र झाली. शिपाई थकून गेले, परंतु त्या शिपायाला बाके बिहारी नावाचा कोणीही व्यक्ती सापडला नाही. मित्रांनो, बाके बिहारी कुठे होते हे कोणाला सापडले नाही. मित्रांनो, जेव्हा तो शिपाई बाके बिहारी यांना शोधत गावाच्या बाहेर आला तेव्हा त्यांना तिथे एक मुलगा दिसला. तो शिपाई त्या मुलाजवळ पोहोचला आणि त्या मुलाला विचारू लागला, बाळा, बाके बिहारी यांचं घर कुठे आहे? तेव्हा त्या मुलाने मंदिराच्या दिशेने हात करत तो म्हणाला, साहेब, तुम्ही तो मंदिर पाहत आहात ना, तिथे आहेत बाके बिहारी, तिथेच राहतात बाके बिहारी आमचे. मुलाचं बोलणं ऐकून तो शिपाई विचार करू लागला, कदाचित मंदिरातील एखादा पुजारी असेल.
त्याचं नाव बाकी बिहारी असेल. तो शिपाई मंदिराच्या दारावर पोहोचला आणि मंदिराच्या द्वाराजवळून तो आवाज देऊ लागला, आतमध्ये कोणी आहे का? आवाज ऐकून मंदिरातील पुजारी बाहेर आला आणि हात जोडून तो पुन्हा म्हणू लागला, काय काय झालं आहे साहेब? तुम्ही कोणाला शोधत आहात? तेव्हा शिपाई म्हणाला, बाकी बिहारी इथेच राहतात का? तेव्हा पुजारी म्हणाले, हो साहेब, बाकी भिकारी इथेच राहतात. तेव्हा तो शिपाई पुढे म्हणाला, तुम्ही त्यांचे कोण आहात? पुजारी म्हणाले, साहेब, मी बाकी बिहारी यांचा सेवक आहे. मी कायम त्यांची सेवा करत असतो. इतकं म्हटल्यावर शिपायाने त्यांच्या पिशवीमधील हात टाकला आणि पिशवीमधून तो वॉरंट बाहेर काढला आणि तो वॉरंट पुजाऱ्याला देत शिपाई म्हणाला, ए घ्या भाऊ, तुमच्या मालकाचा हा वॉरंट आहे. न्यायालयाकडून हा आला आहे. तुम्ही हा वॉरंट घ्या, मला जायचं आहे. मित्रांनो, पुजाऱ्याने काहीही विचार न करता शिपायाकडून तो वॉरंट घेतला व त्यांच्याकडे असलेल्या एका रजिस्टरवर सही केली. सही केल्यानंतर तो शिपाई तिथून निघून गेला. परंतु शिपाई इतका घाईमध्ये होता की पुजाऱ्याला आणखी काही विचारायचं होतं ते तो विचारू शकला नाही. पुजारी विचार करू लागले, बाकी बिहारी यांच्या नावाचा वॉरंट हा वॉरंट न्यायालयाने का पाठवला आहे? जेव्हा त्या पुजाऱ्याने तो वॉरंट उघडला तेव्हा त्यांना समजलं की हा वॉरंट तर रामभाऊ यांच्या मुलाचा आहे. पुजाऱ्याने तो वॉरंट वाचल्यानंतर तो वॉरंट बाकी बिहारी यांच्या चरणामध्ये ठेवला आणि त्यांच्या मूर्तीसमोर हात जोडून ते म्हणू लागले, हे प्रभू, हे पहा, तुमच्या भक्तांनी तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या साक्षीने न्यायालयाकडून वॉरंट पाठवला आहे. हे प्रभू, माझी इच्छा आहे की रामनाथ हे खूपच भोळ्या स्वभावाचा व्यक्ती आहे. त्यांना हे सुद्धा माहिती नाही की दगडाच्या मूर्ती कधी कोणाची साक्षी देऊ शकत नाहीत. प्रभू, माझी इच्छा आहे की तुम्ही तुमच्या या भक्ताचा विश्वास तोडू नका, त्यांना संकटात एकटं सोडू नका आणि असा कोणता तरी चमत्कार नक्कीच करा ज्यामुळे तुमच्या या भक्ताची इज्जत टिकून राहील आणि त्यांचा तुमच्यावर जो विश्वास आहे तो सदैव टिकून राहील. मित्रांनो, इतकं म्हणून पुजारी तो वॉरंट बाकी बिहारी यांच्या चरणामध्ये ठेवून तिथून निघून जातो. दुसऱ्या दिवशी पुजाऱ्याने बाकी बिहारी यांना त्यांच्या हाताने त्यांच्या मूर्तीला स्नान घातले. स्नान घालून झाल्यानंतर पुजाऱ्यांनी बाकी बिहारी यांच्या मूर्तीसमोर काही वस्त्र ठेवले आणि मूर्तीसमोर हात जोडून ते पुजारी म्हणू लागले, हे भगवंता, तुमच्यासमोर वस्त्र ठेवली आहेत. तुम्हाला जे पण वस्त्र आवडेल तो तुम्ही परिधान करू शकता, परंतु तुमच्या भोळ्या भक्ताची साथ देण्यासाठी तुम्ही न्यायालयात नक्की पोहोचा. इतकं म्हटल्यानंतर तो पुजारी मंदिरातून बाहेर निघून गेला. जेव्हा न्यायालयात जाण्याची वेळ आली तेव्हा रामनाथ सर्वप्रथम बाकी बिहारी यांच्या मंदिरात गेले. बाकी बिहारी यांना प्रणाम केला आणि ते म्हणू लागले, हे प्रभू, तुम्हाला तर माहितीच आहे की मी सावकाराकडून पैसे घेतले होते. ते पैसे घेताना तुम्ही पण माझ्या सोबती होता. मी त्याला परत केले आहेत आणि त्याच्या प्रत्येक रुपयाचा मी हिशोब चुकता केला आहे. परंतु आता तो माझ्यावर चुकीचा आरोप लावत आहे आणि न्यायालयात मला चुकीचं सिद्ध करू इच्छित आहे. म्हणून आता हे प्रभू, तुम्ही न्यायालयात नक्की या आणि जी गोष्ट सत्य आहे ती स्पष्ट करा. बाकी बिहारी यांच्या मूर्तीसमोर असं म्हटल्यानंतर रामनाथ पुन्हा न्यायालयाच्या दिशेने निघाले. काही वेळानंतर ते न्यायालयात पोहोचतात. त्यांच्या मनामध्ये वादळ सुटलेलं असतं. मित्रांनो, न्यायालयाची कारवाई सुरू होते तेव्हा न्यायाधीश साहित्याच्या खुर्चीवर बसतात. तेव्हा ते रामनाथाला विचारतात, रामनाथ, तुमच्या म्हणण्यानुसार बाकी बिहारी कुठे आहेत? तेव्हा रामनाथ म्हणाले, साहेब, ते येतच असतील. जेव्हा न्यायालयातून आवाज देण्यात आला, बाकी बिहारी हजर हो, बाकी बिहारी हजर हो. तिसऱ्यांदा जसा आवाज देण्यात आला तेव्हा मागून एक आवाज आला, हो साहेब, मी आलो आहे. सावकाराने जेव्हा आवाज ऐकला तेव्हा तो विचारात पडला की जेव्हा रामनाथ यांनी मला पैसे दिले होते तेव्हा तिथे दुसरा कोणीच नव्हता. मग हा म्हातारा कुठून आला आहे? न्यायाधीशांनी जेव्हा आवाजाच्या दिशेने तेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा त्या वयस्कर व्यक्ती न्यायालयाच्या दिशेने येत आहे. हे न्यायाधीश साहित्याच्या खुर्चीवर पाहून पाहत होते.
त्यांचे कपडे फाटलेले होते, गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ होती आणि चेहऱ्यावर एक विलक्षण तेज झळकत होते. तो चेहऱ्यावर मंद हास्य ठेवून न्यायालयाच्या दिशेने येत होता. त्या न्यायाधीशाने त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक लोकांना पाहिलं होतं, पण असा एकही माणूस आजपर्यंत न्यायाधीशासमोर आलेला नव्हता. एकापेक्षा एक चांगले लोक आले होते, परंतु जो देव त्या वयस्कर व्यक्तीच्या रूपामध्ये चेहऱ्यावर झळकत होता, असा विलक्षण तेज त्या न्यायाधीशांनी कधीच पाहिला नव्हता. जेव्हा तो वृद्ध व्यक्ती मिळाल्यानंतर येऊन साक्षीदाराच्या पिंजऱ्यामध्ये उभा राहिला, तेव्हा न्यायाधीशाने विचारलं, तुमचं नाव बाकी बिहारी आहे का? तेव्हा ते वृद्ध व्यक्ती म्हणतात, हो न्यायाधीश साहेब, माझंच नाव बाकी बिहारी आहे. न्यायाधीशांनी त्या वृद्ध व्यक्तीला दुसरा प्रश्न विचारावा असा विचार करत होता आणि त्याने विचारले, रामनाथाने जेव्हा सावकाराला पैसे परत केले होते तेव्हा तुम्ही तिथे हजर होता का? तेव्हा तो वृद्ध व्यक्ती म्हणाला, हो साहेब, मी तिथे हजर होतो. रामनाथ यांनी व्याजासहित सर्व पैसे सावकाराला परत केले आहेत. जेव्हा त्या वृद्ध व्यक्तीचं बोलणं सावकारानं आणि ऐकलं, तेव्हा सावकार म्हणू लागला, न्यायाधीश साहेब, हा वृद्ध व्यक्ती खोटं बोलत आहे. न्यायाधीश म्हणाले, सावकार, जेव्हा तुम्हाला बोलावण्याची संधी दिली जाईल तेव्हाच तुम्ही बोला. असे मध्येच बोलून न्यायालयाच्या कारवाईमध्ये तुम्ही बाधा आणू नका. न्यायाधीशाने हे बोलणे ऐकल्यानंतर सावकार शांत झाला. त्यानंतर न्यायाधीशांनी बाकी बिहारी यांना विचारलं, बिहारी, जेव्हा तुम्ही सांगितलं की जेव्हा रामनाथ यांनी सावकाराला पैसे परत दिले तेव्हा तुम्ही हजर होतात आणि तुमच्या समोरच रामनाथ यांनी सावकाराचे पैसे परत केले आहेत, या गोष्टीचा तुमच्याकडे काही पुरावा आहे का? तेव्हा बिहारी जेव्हा म्हणाले, हो नक्कीच, माझ्याकडे या गोष्टीचा पुरावा आहे. न्यायाधीश म्हणाले, कोणता पुरावा आहे? तेव्हा बाकी बिहारी म्हणाले, न्यायाधीश साहेब, सावकार जिथे बसतो त्याच्या उजव्या बाजूला एक तिजोरी आहे. त्या तिजोरीमध्ये 3 भाग आहेत आणि त्याच्या मधल्या भागामध्ये लाल रंगाचा एक खाते पुस्तक ठेवलं आहे. त्या पुस्तकाच्या 51व्या नंबरच्या पानावर कागद आहे, ज्यावर लिहिलं आहे की अमुक अमुक तारखेला रामनाथ यांनी माझे सर्व पैसे व्याजासकट परत केले आहेत आणि आता माझा रामनाथ त्यांच्यावर कोणताही कर्ज शिल्लक नाही. न्यायाधीश साहेब सावकाराला विचारलं, तुमच्या घरी अशा प्रकारची कोणती तिजोरी आहे का? तेव्हा सावकार म्हणाला, कोणी न्यायाधीश साहेब, माझ्या घरी एक अशी तिजोरी आहे. न्यायाधीश साहेबांनी सावकाराकडून त्या तिजोरीची चावी मागितली आणि ती चावी एका पोलिसाकडे देत ते म्हणाले, तुम्ही आता लगेचच सावकाराच्या घरी जा आणि हे पाहून या की हे बाकी बिहारीचं म्हणणं बरोबर आहे का, ते म्हणत आहेत का, ते सर्व सत्य आहे का? या, जा लवकर या. यांनी जसं सांगितलं आहे त्याप्रकारे ती तिजोरीमध्ये खाते पुस्तक आहे का? आणि जर ते पुस्तक असेल तर ताबडतोब तुम्ही ते पुस्तक घेऊन इकडे या. मित्रांनो, न्यायाधीश साहेबांचा आदेश मिळताच तो पोलीस लगेचच सावकारांच्या घरी जातो आणि त्यांच्या तिजोरीतून ते खाते पुस्तक घेऊन यायला लागतो व तो ते खाते पुस्तक न्यायाधीश साहेबाकडे देतो. तेव्हा न्यायाधीश साहेबांनी ते खाते पुस्तक उघडलं आणि त्यांच्या 51व्या पेजच्या पानावर गेले तेव्हा त्यांना तिथे तोच कागद सापडला जो सावकाराने रामनाथजी यांनी पैसे परत करताना बनवला होता. आणि जेव्हा सावकाराला समजले की रामनाथ यांना लिहिणं वाचणं काहीच येत नाही, तेव्हा त्यांनी तो कागद त्यांच्या जवळच ठेवला आणि दुसरा नकली कागद बनवून रामनाथ यांना दिला होता. जेव्हा न्यायाधीश साहेबांनी त्या कागदावर लिहिलेलं वाचलं तेव्हा त्यांना सर्व प्रकार समजला आणि सावकार खोटं बोलत आहे. त्यानंतर न्यायाधीश साहेबांनी सावकाराला विचारलं, तुम्ही रामनाथ यांच्यावर खोटा आरोप का लावला? तेव्हा तो सावकार हात जोडून न्यायाधीश साहेबांसमोर माफी मागू लागला आणि सर्व काही सत्य न्यायाधीश साहेबांना त्यांनी सांगितलं. न्यायाधीशांनी त्यांच्या शिपायांना आदेश दिला आणि सावकाराला पकडून तुरुंगात टाकावे आणि रामनाथ यांना निर्दोष मुक्त करावे. न्यायाधीश साहेबांनी बाकी बिहारी यांना धन्यवाद देण्यासाठी जेव्हा पिंजऱ्याकडे पाहिलं तेव्हा तिथे बाकी बिहारी गायब झाले होते. न्यायाधीश साहेबांनी रामनाथ यांना विचारलं, बाकी बिहारी कुठे गेले आहेत? तेव्हा रामनाथ म्हणाले, साहेब, त्यांना तर असंख्य कामे असतात,
त्यांचे असंख्य मंदिरं आहेत, खूप सारे त्यांचे सेवक आहेत. त्यांना सर्वांची काळजी घ्यावी लागते आणि म्हणूनच ते आता इथून निघून गेले आहेत. गेले असतील. तेव्हा न्यायाधीश साहेब म्हणाले, काही हरकत नाही रामनाथ, आता तू सुद्धा तुझ्या घरी जाऊ शकतोस. न्यायाधीश साहेबांनी न्यायालयाची ती कारवाई समाप्त केली. कारवाई समाप्त केल्यानंतर न्यायाधीशांनी त्यांच्या शिपायाला बोलावलं, जे बाकी बिहारी त्यांचा वॉरंट घेऊन बाकी बिहारी यांच्या घरी गेला होता. न्यायाधीश साहित्य शिपायाला म्हणाले, मला त्या वृद्ध व्यक्तीला भेटायचं आहे. तेव्हा तो शिपाई पुन्हा म्हणाला, साहेब, आता अजून काय शिल्लक राहिलं आहे? आता तुम्हाला या वृद्ध व्यक्तीला का भेटायचं आहे? तेव्हा न्यायाधीश साहेब म्हणाले, भाऊ, आज माझ्या हातातून पाप होण्यापासून वाचलं आहे. आज मी त्या निर्दोष रामनाथ यांना शिक्षा सुनावली असती, परंतु या वृद्ध ग्रहस्थांनी येऊन मला हे पाप करण्यापासून वाचवलं आहे आणि म्हणूनच मला या वृद्ध ग्रहस्थांना भेटून त्यांचे धन्यवाद व्यक्त करायचे आहेत. पहिलं तर हे कारण आहे की दुसरं कारण हे आहे की जेव्हापासून मी त्या वृद्ध ग्रहस्थांना पाहिलं आहे तेव्हापासून माझं मन काही व्याकुळ झालं आहे. न्यायाधीश साहेबांचं हे बोलणं ऐकल्यानंतर तो शिपाई म्हणाला, साहेब, तुम्ही तर योग्यच म्हणतात, पण आजपर्यंत न्यायालयामध्ये अनेक साक्षीदार पाहिले आहेत, परंतु असे वृद्ध ग्रहस्थ साथ देण्यासाठी आला होता त्याच्यासारखा मी आजपर्यंत कधीच पाहिला नाही. तेव्हा न्यायाधीश साहेब म्हणाले, आता आणखी विलंब करू नकोस आणि मला त्या वृद्ध बाकी बिहारी यांच्याजवळ घेऊन चल. मित्रांनो, अशा प्रकारे तो शिपाई न्यायाधीशांना बाकी बिहारी यांच्या जवळ घेऊन जातो, जिथे बाकी बिहारींचे यांचे छानसे मंदिर होतं. ते दोघे तिथे पोहोचतात. जेव्हा दोघांनी मंदिरामध्ये प्रवेश केला तेव्हा न्यायाधीश साहेब आणि तो शिपाई पाहतच राहिला, कारण मंदिरामध्ये जी मूर्ती होती त्याचे रूप आणि अजून न्यायालयामध्ये साक्ष देण्यासाठी वृद्ध ग्रहस्थ आला होता ते दोघेही एकसारखेच दिसत होते. न्यायाधीश साहेब हा सर्व प्रकार पाहून आश्चर्यचकित पडले. न्यायाधीश साहेबांनी शिपायाला विचारलं, तुम्ही वॉरंट कोणाला दिला होता? शिपाई म्हणाला, मी तर वॉरंट त्यांच्या नोकराकडे दिला. जेव्हा मी त्यांच्या नोकराला विचारलं की तुम्ही बाकी बिहारी यांचे कोण आहात, तेव्हा ते मला म्हणाले की मी बाकी बिहारी यांचा सेवक आहे. तेव्हा न्यायाधीश साहेब शिपायाला म्हणाले, आता तो सेवक कुठे आहे? त्याला लगेचच माझ्याजवळ बोलवा. तेव्हा शिपाई म्हणाला, साहेब, तुम्ही इथेच बसा, मी लगेचच त्याला तुमच्याजवळ घेऊन पोहोचतो. इतकं म्हटल्यानंतर तो शिपाई मंदिराच्या आतमध्ये गेला आणि त्या पुजाऱ्याला शोधू लागला. काही वेळानंतर शिपाई त्या पुजाऱ्याला न्यायाधीश साहेबासमोर घेऊन येतो. न्यायाधीश साहेबांनी त्या पुजाऱ्याला विचारलं, तुम्ही बाकी बिहारी यांचे कोण आहात? तेव्हा तो पुजारी म्हणाला, साहेब, मी तर त्यांचा सेवक आहे. तेव्हा न्यायाधीश साहेब म्हणाले, तुमचे पालन बाकी बिहारी कुठे आहेत? मला त्यांना भेटायचं आहे. पुजाऱ्याने मूर्तीकडे इशारा करत ते म्हणाले, साहेब, तुमच्या समोरच तर आहेत. आमच्या मालकांची जी मूर्ती तुम्ही पाहत आहात तेच आमचे कृष्ण बिहारी आहेत आणि हे आमचे आराध्य श्री बाकी बिहारी आहेत. मित्रांनो, जेव्हा न्यायाधीशांनी पुजाऱ्यांना हे बोलणं ऐकलं तेव्हा त्यांना सर्व प्रकार समजला. त्यांनाही समजलं होतं की त्यांच्या न्यायालयामध्ये आज दुसरा तिसरा कोणी आला नव्हता, तर साक्षात भगवान श्रीकृष्ण साक्षीदाराच्या रूपामध्ये आले होते. त्यांच्या भक्तांची साक्ष देण्यासाठी ते इथे आले होते. मित्रांनो, हे सर्व समजल्यानंतर त्या न्यायाधीशांनी सर्व काही सोडून दिलं. नोकरी, घर, परिवार सर्व काही त्यांनी सोडून दिलं होतं. त्यांनी सर्व काही त्याग केला आणि तेव्हापासून आजपर्यंत भगवान श्री बाकी बिहारी यांचे सेवक बनून वृंदावनामध्ये राहत आहेत. खरं म्हटलं आहे की कोणीतरी जर श्रद्धाकारी असेल आणि तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे पाप नसेल तर अशावेळी तुमच्या मदतीसाठी स्वतः देवाला सुद्धा यावं लागतं. देव नेहमीच म्हणत असतो की ज्यांचं मन निर्मळ आहे, ज्यांची भावना शुद्ध आहे, तोच खरा भक्त आहे आणि तोच भक्त देवाला प्रिय असतो. जे लोक छलकपट करत असतात असे लोक देवाचे शत्रू असतात आणि जे लोक देवांचे शत्रू असतात देव अशा लोकांना कधीच क्षमा करत नाहीत, माफी करत नाहीत.
देव त्यांनाच दिसतो ज्यांचा अतूट देवावर विश्वास असतो. जय श्रीकृष्ण.